मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही हे पॉसिबल नाही. जर मराठी माणसाला कोणाला पण आयडियल मानायचं असेल, तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना एक आयडियल माना, तिकडे विषय संपून जातो. लोक खूप बारीक गोष्टीचा कधी विचार नाही करत की एवढं मोठं स्वराज्य चालवायचं, 350 किल्ले चालवायचं, त्या किल्ल्यांवरती पाणी, अन्नधान्य, तलवारींचा खर्च, घोड्यांचा खर्च, हा सगळा खर्च कुठून निघायचा. बिझनेस करायचे शिवाजी महाराजांनी बोट्स वगैरे ज्या बनवलेल्या ते शिवाजी महाराज एक्सपोर्ट सुद्धा करायचे. MBA चायवाला हा पर्सनल मार्केटर खूप आहे, म्हणजे पर्सनल मार्केटिंग त्याची खूप चांगली आहे. त्याच्यासारखं मार्केटिंग कोण नाही करू शकत. स्वतःची ओन ब्रँडिंग कोण नाही करू शकत. मला ह्याच्यामध्ये आता त्याच्यावरती केसेस वगैरे पण झाले, बरेच वाहियात केसेस आहेत सगळ्या. आणि त्याचा जो फॅन बेस आहे ना, की त्यांना असं फील होतं ना की अरे ह्याने पण कुठेतरी एक छोटासा 2x2चा बाकडा टाकला आणि हा त्या बाकड्यावर आज इकडे पोहोचला. पण तीच युथ 70 रुपयाची तो सांगतो म्हणून चहा नाही पिणार. मग रिसेंटली त्यांनी एक गोष्ट तर चांगली केली भाई, साऊथ आफ्रिकाला सपोर्ट केला. द रिझन बिहाइंड वर्ल्ड कप इज प्रफुल्ल. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजचा पॉडकास्ट थोडा वेगळा असणार आहे. आज आपण आपल्या थोड्या टॉपिक्स कडून वळतोय आणि आपण काहीतरी एक नवीन टॉपिक कडे जातोय. आणि आपल्या बरोबर आज एक कनिष्क, द ओजी गेस्ट बंकस पॉडकास्ट, खूप टायमानंतर आलाय. तो अधूनमधून हजेरी लावून जातो, 2-3 महिन्यांनी येतो, पण चांगला आहे. ह्यावेळी थोडा नवीन कनिष्क आहे, कारण कनिष्क आपल्याला आफ्टर हिज मॅरेज पहिल्यांदा आलाय तो. तर असं खूप मॅच्युअर वाईब येतं त्याच्याकडून आज. पण थँक्यू. 1-2 महिन्यात मॅच्युअर वाईब. हा, म्हणजे असा वेगळा वाटतोय तो, म्हणजे आधीपेक्षा. अरे बघितलं, सत्य आहे. लाईट ब्लिंक. हा, पण कनिष्क तू सांग, कसा आहेस भाई? मी खूप मजेत आहे आणि मी बंकस पॉडकास्टला मिस पण करत होतो. खूप टाइम पासून पॉड करायचा होता. शिव्या नव्हतं पडत का कमेंट्स मध्ये म्हणून तुम्ही मिस करता? सवय झाली आजकाल. खाली खाली क्यों लग रहा है? सवय झाली आहे. हा, असे पण ठीक आहे. पण आज आपण काही वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत. आज आपण स्टार्टअप कल्चर बद्दल बोलणार आहोत, की कारण तू स्वतःच एक बिझनेस चालवतोस, असा त्याला काय बोलतो, सो कॉल्ड ऑन्ट्रप्रेन्युअर ते सर्व. पण हा, बेसिकली तू स्वतःच काहीतरी करतोस आणि तू स्वतःच बॉस आहेस आणि आता अंडरमध्ये लोक आहेत. पण तू लोकांना सांग की तू काय करतोस आणि कोणते कोणते बिझनेस तू चालवतोस. मी 2 बिझनेस चालवतो करंटली. एक माझं कॅफे रेस्टॉरंट आहे, पिझ्झा बाय इंजिनियर्स म्हणून, आणि दुसरं माझं द क्रेझी कल्ट म्हणून कपड्याचा व्यवसाय. त्याच्यामध्ये मी प्रिंटेड टी-शर्ट्स वगैरे विकतो आणि माझं तिकडे आझादनगरमध्ये एक छोटंसं शॉप आहे. मग आम्ही त्याच्यामध्ये, पण तो आता खूप इनिशियल स्टेजला आहे. आम्ही लोक सगळ्यात पहिले B2B मध्ये होतो, आता B2C मध्ये आलो तर आम्ही लोक कस्टमायझेशन्स वगैरेचे ऑर्डर्स वगैरे घेतो. आणखीन कोणाला असं काही प्रिंट वगैरे करून हवं असेल, ग्रुप डिझाईन्स वगैरे काय असं असेल ते सगळं करतो. आणि प्लस आमचे स्वतःचे मार्केटमध्ये डिझाईन्स वगैरे तर आम्ही ते विकतो. आणि अपार्ट फ्रॉम दॅट ऑब्विसली कॅफे आहे, जो की प्युअरली पिझ्झा बेस आहे, ज्याच्यामध्ये पिझ्झाज, फ्राईज, जे काही QSR. त्याचे कुठे कुठे आहेत ब्रांचेस? आता अंधेरीमध्ये एक आहे, बोरिवलीमध्ये करंटली आम्ही लोक आहोत, बट आम्ही लोक थोडं शिफ्ट करतो. आणि एक गोरखपूर UP मध्ये ब्रांच आहे. झालं तिकडे UPचं चालू? हा, UPचं चालू आहे, फेब्रुवारीमध्ये चालू केलं. मग कसं वाटतं भाई जेव्हा असं सर्व येतं, म्हणजे आता ह्या स्टेजला येऊन कसं वाटतं तुला? या स्टेजला येऊन तर खूप चांगलं पण वाटतं आणि एका साईडला डोक्यामध्ये कुठे ना कुठेतरी टेन्शन असतं. म्हणजे हा फरक आहे, म्हणजे लोकांना खूप गोष्टी सॉर्टेड वाटतात की अरे चल रहा है भाई का कुछ, बोलतो ना आपण, की लोकांना असं खूप असं लांबून वाटतं की खूप गोष्ट स्टडी चालल्यात, बस स्टडी नसतात. तर त्या केसमध्ये मेंटली थोडं, म्हणजे जसं जसं बिझनेस चालू होतो ना तसं तसं माणूस, मला असं वाटतं की मॅच्युअर होत जातो. सुरुवातीला माझ्याकडनं पण काही इमॅच्युअर स्टेप्स झाल्यात, तर त्या मी ट्राय करतो की मी त्या अवॉइड करतो येणाऱ्या टाईममध्ये. बट हा, बिझनेस म्हटलं की तो तेवढा सोपा नसतो जेवढं लोक विचार करतात. म्हणजे एक आहे ना, रिसेंटमध्ये असं आहे की आय डोंट नो, बट 2018-17 च्या आसपास जिकडे, हा म्हणजे जिकडे सो कॉल्ड म्हणजे खूप गोष्टी अशा खूप बूम झाल्यात ना आफ्टर जिओ. बरोबर. आफ्टर जिओ मार्केटमध्ये आल्या तर खूप गोष्टी बूम झाल्यात.
इन्क्लुडिंग दी बिझनेस अँड बिझनेस करण्याचे टेक्निक्स सुद्धा. टेक्निक्स, मार्केटिंग झालं, सगळ्या गोष्टी खूप बूम झाल्यात आणि एक विचित्र पद्धतीने पण बूम झाल्या असं मला कधीतरी वाटतं. बिकॉज त्याच्या मागे अजून एक रिझन आहे की खूप यूट्यूबवरती मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे येतात. तर सो कॉल्ड बऱ्याच वेळेला ना लोक प्रॅक्टिकल गोष्टी मिस करतात या सगळ्या गोष्टीमध्ये. एक प्रॅक्टिकल गोष्टीचा एक आपण आढावा ज्याला म्हणतो आपण, ते बऱ्याच वेळेला यूथ घेत नाही आणि खूप वेळेला ते मोटिवेशन एक जातं. हा म्हणजे मोटिवेशनने आसान है हा आसान, तेच तर बरोबर. त्या केसमध्ये आसान नसतं काय बेसिकली. असं काही नसतं. असं काही नसतं. म्हणजे तू बिझनेस चालू केला आणि मग ते काय संपलं, तू असं रील काढलीस आणि मग आले तुफान किती. तर त्याच्यावरही आपण लवकरच बोलू. म्हणजे असं काही नसतं. म्हणजे हे खूप आहे ना असं एक बबल आहे जो तुला बिझनेस मध्ये गेल्यावरती समजतं. बरोबर. आणि एक जसं आपण ह्याच्या अगोदर जॉब कल्चरला लोक रॅट रेस बोलायचे, बिझनेस कल्चरमध्ये पण कुठेतरी हे आहे रॅट रेस नाही बोलू शकत. पण मला असं वाटतं की समज आता लोक एका ठिकाणी जात आहेत तर तिथे काहीतरी आहे ना, म्हणजे तिथे जाऊन काहीतरी फळ मिळतंय. तर आपण बिझनेस पण आता समज तू पिझ्झा विकतोयस, आता समज तू असं काहीतरी विकायला गेलास जे चालत नाहीये दुसऱ्या देश, तर ते नाही चालणार ना. तुला माहितीये की पिझ्झा चालतो, त्यांचं थोडंफार समज डॉमिनोज कडून इन्स्पायर होतो आपण, वेगवेगळे इन्स्पिरेशन जसे ते करतायत. म्हणजे इन्स्पायर होतो आपण, कुठून ना कुठून तरी इन्स्पायर होतो. बट अगेन कुठेतरी एक त्याच्यामध्ये एक्स फॅक्टर असला पाहिजे. अँड असं आहे की फूड बिझनेसमध्ये तरी आतापर्यंत फूड बिझनेसमध्ये तरी मार्केट खूप आहे. बट अगेन कॉम्पिटिशन सगळीकडे खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. म्हणजे पूर्वी असं होतं, म्हणजे मी असा विचार करायचो पूर्वी 2015च्या अगोदर, ऑब्व्हियसली नेटच्या अगोदर, की तुला लाईफमध्ये बेसिक गोष्टी आल्या पाहिजे ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर आहे. आता कॉम्प्युटर येऊन काहीच फायदा नाही आहे, नुसता कॉम्प्युटर येऊन फायदा नाही आहे. जर तुम्हाला एक चांगला बिझनेस रन करायचा आहे, तुम्हाला कॉम्प्युटर सोबत बेसिक नॉलेज असलं पाहिजे खूप, ऑलमोस्ट सगळ्या गोष्टीचं. म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया, मार्केटिंग, त्याच्यानंतर म्हणजे आता हे कसं आहे की हे मला आधीपासून माहिती होतं आणि मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे मला बिझनेसमध्ये खूप हेल्प मिळाली, एडिटिंग. पण तू तुझं सांग मला की ह्याकडे आपण येऊच लवकर, पण जेव्हा सुरुवातीला तेव्हा तुझ्या डोक्यात विचार आला की मला असं एक कॅफे टाकायचं आहे, ते कसं झालं आणि तुला असं का नाही वाटलं? तू बोललास की तू इंजिनियर आहेस एक, आणि मग तू ते आपल्या घरी पण बोललं जातं की, आणि असं एक म्हण पण आहे की मराठी माणूस असा धंदा नाही का, असं खूप लोक बोलतात की मराठी माणूस धंद्यात नाही पडता, म्हणजे मराठी माणसाने धंदा करू नये अशी म्हण आहे. बरोबर. की मराठी माणसाने धंदा जमत नाही त्याला आणि त्याने मॅक्सिमम नोकरी किंवा सरकारी नोकरी करावी. मराठी माणसाकडे सरकारी नोकरी करावी, नाही तर नोकरी तर करावीच, असं नोकरी तर करावी असं आहे. बट अगेन ह्याच्या मागे पण अशी थिअरी आहे की मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी बॅक जनरेशन पण जबाबदार आहे त्या गोष्टीला. आणि असं आहे की आत्ता जे मराठी यूथ लोक म्हणजे जे आहेत, जे बिझनेसकडे वळत आहेत, त्यांना थोडा नर्चर व्हायला टाइम लागेल. आणखीन मला वाटतं नेक्स्ट जनरेशन, त्यांची येणारी नेक्स्ट जनरेशन म्हणजे माझी पुण्यारी पुढची पिढी मे बी थोडं ईजमध्ये बिझनेस करू शकते. आता ज्यांच्या आईवडिलांनी बिझनेस केले त्यांना थोडं ईज जातं. तर मग त्या केसमध्ये असं आहे की अगोदरच्या जनरेशनने खूप जॉब्स वगैरे केलेत आणि मग त्या केसमध्ये ना कुठेतरी बिझनेसला घेऊन एक नॉलेज नसतं. तर मग तेव्हा कुठेतरी घरून सपोर्ट मिळतो, कधी मिळत नाही. काही युथला मिळतो, काही युथला मिळत नाही. पण जेन्युनली आता मी बघतोय की पॅरेंट्स पण थोडे त्या गोष्टीला हळूहळू, मराठी पॅरेंट्स पण ओपन होत आहेत आणि मुलांना सपोर्ट करत आहेत. तर ती खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर. तर मग मला असं वाटतं की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही अशातला भाग नाही, करू शकतो. पण थोडाफार एक म्हणतो ना आपण की अंगातच ती गोष्ट नसल्यामुळे ती डेव्हलप करावी लागेल, अडॅप्ट व्हायला थोडा टाइम लागेल, असं माझं पर्सनली मत आहे. म्हणजे की बघितलं. आणि प्रॉब्लेम असा होता ना की प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये ना लॉबी क्रिएट असते प्रत्येक. आता मी जेव्हा माझा फर्स्ट बिझनेस हा कपड्याचाच होता,
ठीक ते आहे. कधी तू स्टार्ट केलं ते मी आणि 2018 मध्ये स्टार्ट केलं होतं, अच्छा जेव्हा कॉलेजला जेव्हा होतो कॉलेजला होतो तेव्हा मी. आणि कॉलेजमध्ये म्हणजे तेव्हा मला थोडं सरांनी वगैरे म्हणजे रेकग्नाईज केलं होतं की स्टार्टअप वगैरे तू चालू केलं आणि सक्सेसफुली रन करतोय. म्हणजे मला त्या लोकांनी एक प्लॅटफॉर्म पण दिला होता थ्रू कमिटी. तेव्हा तू काय करायचास, ते कसलं बिझनेस होतं? मी तेव्हा त्यावेळी स्वतःची माझी तेव्हा मशीन्स वगैरे नव्हती, बट मी खूप चांगले रिलेशन्स डीलर्ससोबत वगैरे मेंटेन केले होते. आणि मी त्यावेळी एक्झिबिशन्स करायचो, स्वतः डिझाईन क्रिएट करायचो, प्रिंट करायचो आणि त्यावेळी एक्झिबिशन्स अटेंड करायचो. आणि एक्झिबिशन अटेंड करता करता मी कॉर्पोरेट ऑर्डर्स करायचो, म्हणजे लोगोज वगैरे टी शर्टवरती प्रिंट करायचे, ब्रँडिंग वगैरे करून द्यायचे, हे सगळी कामं मी तेव्हा करायचो. आणि त्यावेळी बऱ्याच मला थोडं कॉलेजच्या सरांनी वगैरे पण थोडा सपोर्ट केला होता. म्हणजे जे कमिटीज असतात कॉलेजचे त्यांनी मला बऱ्यापैकी ऑर्डर दिली होती. सरांनी काही कमिटीज ज्या आमच्या मेकॅनिकल ब्रांचच्या अंडर येतात त्यांना सांगितलेलं की ह्याला ऑर्डर्स द्या. तर मग तिकडे थोडा सपोर्ट भेटला. आणि मग कॉलेजमध्ये पण जेव्हा मी फायनल इयरला होतो तेव्हा मला स्टार्टअपवरती बोलायला वगैरे पण दिलं होतं कॉलेजने. तर मग तिथून माझी जर्नीची सुरुवात झाली. आणि त्यावेळी मी खूप लोकांना जाऊन भेटलो, खूप लोकांकडे जाऊन बोलून बसलो. बट त्यावेळी मी एका माणसाकडनं तर हे पण ऐकलं होतं, तो माणूस गुजरातीच होता, पण हे पण त्याच्याकडनं मी हे ऐकलं होतं, तो मला तोंडावरती बोललेला की तू कुछ दूसरा धंदा कर ले, तेरे को कपड़े के मार्केट में तेरे को गुजराती लोग टिकने नहीं देंगे. म्हणजे मी हे ऐकलंय त्याच्याकडनं, तोंडावरती बोललेला तो, क्यों कर रहा है सब, मत कर, तेरे को टिकने नहीं देंगे, असं तसं. मी बोललो नाही ठीक आहे, जो भी. आता कसं आहे की मी त्यातला माणूस नाही की मी तोंडावरती काहीतरी पटकन त्याला रिप्लाय देऊ आणि मी तिकडनं, बिकॉज ही त्यांचीच पॉलिसी आहे. म्हणजे माणसाला काम काढून घेता आलं पाहिजे धंद्यामध्ये. म्हणजे तो माणूस धंदा तोच माणूस करू शकतो जो डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर ठेवतो. तोच माणूस धंदा करू शकतो. बिकॉज अल्टिमेटली तुला म्हणजे मला त्याच्याकडनं काम भेटणार होतं. जर मी त्याला त्यावेळी बकवास रिप्लाय देऊन निघालो असतो जस्ट इन केस ऑफ इगो, तर मग मे बी खराब झालं असतं. बट त्याच्याकडनं मला काम डेफिनेटली मिळालं. बिकॉज अल्टिमेटली कसं असतं ना की बिझनेसमध्ये माणूस कुठल्या पण जातीचा किंवा कुठल्या पण धर्माचा स्पेसिफिकली नसतो. जेव्हा तो बिझनेस करत असतो त्यावेळी त्याला फक्त पैसा दिसत असतो. तू डील्स काय आणून देतोयस, तू काय प्रोजेक्ट देतोयस, किंवा तू कुठल्या लेवलची ऑर्डर देतोय. बरोबर. मग त्या केसमध्ये असं कधी नाही होत की हा मराठी आहे तर मी ह्याला 10 रुपये जास्त सांगणार, हा गुजराती आहे तर मी ह्याला. तुझी क्वांटिटी आहे, तुझी ऑर्डर्स आहे, तर डेफिनेटली त्याला त्या रेटला द्यायचंच आहे तुला. बट तुला तसं कमिटमेंट्स आणि तुला तसा कॉन्फिडन्स असला पाहिजे की तू ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. आणि बिझनेसमध्ये मला असं वाटतं की वेल मॅनेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिले मी नव्हतो, हे पण मी ॲग्री करतो. तर मी आता हळूहळू त्या गोष्टींकडे खूप बारीकपणाने बघतोय आणि मी तसे बदल जाणतोय. म्हणजे स्वतःवरती आता सिन्स लग्न झालं तर मग जबाबदाऱ्या पण येतात. त्या गोष्टीकडे मी अजून बारकाईने बघतोय की मी माझ्या लाईफमध्ये छोटे छोटे चेंजेस कसे करू शकतो, किंवा स्वतःला वेल्ड ग्रूम किंवा वेल्ड असं नाही म्हणू शकत, बट सवयी खूप इम्पॉर्टंट असतात बिझनेसमध्ये. आणि हे पण मी तेवढंच ॲग्री करतो की मी लॉसेस पण खूप बघितलेत जस्ट बिकॉज ऑफ माय नेग्लिजन्स. असं काय झालेलं एक्झाम्पल सांग ना काहीतरी. लेमॅन ॲटिट्यूड जसा असतो ना की अरे हो रहा आहे, करतोय, चालतं तर आहे, पैसे तर येतात ना, ठीक आहे करून घेऊ, बघून घेऊ. तर अशा गोष्टीमध्ये खूप नुकसान वगैरे होतं. तर मग आता म्हणजे असं एक निग्लिजन्स म्हणजे कसं होतं की स्टाफकडे लक्ष न देणं किंवा ब्लाइंडली त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवणं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक सिस्टम कधी क्रिएट केला नव्हता. जो सिस्टम क्रिएट न केल्यामुळे एक बॅक टू बॅक स्टाफने दोन स्टाफने वगैरे चोरी वगैरे पण केली होती. म्हणजे असं झालं होतं आमच्या केसमध्ये. चोरी वगैरे करायचे, गल्ल्यातनं वगैरे पैसे मारायचे वगैरे. तर हा किस्सा झाला आमच्यासोबत. बट अगेन इट इज अ पार्ट ऑफ निग्लिजन्स. ह्याच्यामध्ये मी म्हणजे कसं असतं ना की चोरी करणारा माणूस तर चोरी करतोच, बट तू त्याच्यावरती किती लक्ष ठेवतो आणि तू किती त्या गोष्टीकडे बारकाईने बघतो. बिकॉज अल्टिमेटली इफ यू आर किपिंग युअर डोअर ओपन तर मग चोरी होणारच आहे. तर मग असं आहे की मी त्या गोष्टीकडे असा पर्स्पेक्टिव्हने बघतो ना की ती माझा निग्लिजन्स होतं. कारण मी खूप गोष्टीवरती ब्लाइंडली ट्रस्ट ठेवला आणि मला असं वाटलं की नाही, बिकॉज कसं आहे, चोरी जेवढं मी कमवतो होतो त्याच्यापेक्षा जास्त तर होतच नव्हती.
बट अल्टिमेटली थोडेफार असं होतं की थोडेफार होत थोडीफार करून ते पूर्ण सेफली करत होते असं. हा सेफली करत होतं. थोडीफार करून दॅट वॉज दी गुड अमाऊंट. इफ यू म्हणजे ते Long लोक term मध्ये लॉंग आपण टर्म मध्ये जेव्हा- तो नुकसान होतं त्याच्यामुळे, आणि त्यामुळे थोडा आम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागला होता त्या केस. पण मला आता कनिष्क हे सांग की कॅफे बाय इंजिनियर्स आता बघायला गेलं तर Pizza by खूप Engineers. सॉरी कॅफे जो आहे पिझ्झा बाय इंजिनियर्स ते आता बघायला गेलं तर खूप थोडाफार पॉप्युलर आहे हा. युथ मध्ये वगैरे किंवा स्पेशली त्या एरियाज मध्ये अंधेरीला किंवा हे. तर त्याची सुरुवात कशी झालेली? तुझं जसं मागे मला म्हटलं होतंस की ते तुम्ही लॉकडाऊन मध्ये विचार केलेला की असं असं आम्ही हा म्हणजे करूया. बेसिकली कसं होतं ना की मी आणि माझा पार्टनर ते आम्ही लोक झोमॅटो गोल्डचा खूप पुरेपूर वापर केलाय कॉलेजमध्ये हा, हा, असताना. हा. तो पण इंजिनिअरिंगलाच होता. तर आम्ही लोक जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये होतो तेव्हा मी आणि किरण प्रॉपर झोमॅटो गोल्ड वापरायचो. आणि ना एक टिपिकल गोष्ट असते ना जशी की जातो अरे बसतो रेस्टॉरंटमध्ये, त्याला पण अशी खायची वगैरे खूप आवड आहे. मी पण एक फूडी आहे तर मला असं खायची वगैरे आवड आहे. तर इकडे जा तिकडे जा. तर मग आम्ही काउंट करायचो, अरे बघ ह्याचा धंदा एवढा होतोय, आता आपण टेबलवर बसलोय, अरे ह्याचे किती काउंटिंग आहे, अरे ओके अच्छा ह्याचा दिवसभर. म्हणजे आम्ही लोक वेटर वगैरे पण बोलायचो की इतना ऑर्डर निकलता है, क्या करते हो, कैसा होता है, खूप त्यांशी बोलायचो वगैरे. आणि मग एक दिवस असं होतं की त्याला तिकडे जॉब लागली होती आणि मी तर अर्थात मी तर जॉब करणार नव्हतो. मला स्वतःचं कपड्यामध्ये सेटअप टाकायचं होतं. त्याचा मला एक दिवशी फोन आला की मी असं असं काहीतरी चालू करतो आणि मी घरून पिझ्झा वगैरे विकतो. तर कॉल्सवरती वगैरे आम्ही तेव्हा डिस्कस करत होतो. तर मग त्याच्यानंतर मग त्याने त्याच्या होमटाऊनमध्ये पालघरमध्ये वगैरे एक छोटा तिथला एक कॅफे प्रॉपर चालू केला त्याने, आणि त्याने घरून वगैरे पिझ्झा विकायला चालू केले होते. तर तिकडे जेव्हा त्याने विकलं तर त्याला तिकडे चांगला सक्सेस आला. तर तिकडे त्याचं नाव फूड हट म्हणून आहे पालघरमध्ये. तर तिकडे त्याला चांगला सक्सेस आला. आणि त्यावेळी जेव्हा तो घरून बनवत होता तेव्हा मी पण त्याच्या घरी वगैरे गेलो टेस्ट करायला वगैरे पिझ्झा वगैरे कसा काय बनतंय. मी तेव्हा गेलेलो जेव्हा तो मला त्याने फोन करून सांगितलं की रे लॉकडाऊनमध्ये माझी चांगली कमाई झाली. त्याने ऑलमोस्ट काहीतरी घरून काहीतरी 800 पिझ्झा वगैरे विकले होते. बापरे. सो इट वॉज माइंड ब्लोईंग. तर मी बोललो की ठीक आहे आपण ह्याला मुंबईमध्ये करूया. आणि जेव्हा पण मी तर त्याला तेव्हाच बोललेलो की जेव्हा तुला मुंबईमध्ये चालू करायचं असेल यू आर गोइंग टू कॉल मी फर्स्ट, की तू रेडी आहेस. तर त्या केसमध्ये मग तसं ठरलं होतं की मुंबईमध्ये येऊन प्रॉपर करायचं. आणि मग असं होतं की मुंबईमध्ये जर का लॉन्च करायची कुठली पण गोष्ट तर तिला एक प्रॉपर एक काहीतरी अँगल हवा आणि त्याच्या मागे काहीतरी एक स्टोरी हवी आणि एक प्रॉपर ज्याला आपण म्हणतो ना एक काहीतरी क्रिएटिव्ह हवं. त्या केसमध्ये मग तो पिझ्झा बाय इंजिनियर्स नाव वगैरे डिसाईड केलं, लोगो वगैरे मी डिझाईन केला, मेन्यू वगैरे डिझाईन केला. तर मग कसं आहे की मार्केटिंग वगैरे त्या केसमध्ये मी बघतो आणि तो पूर्ण ग्राउंड लेवल मॅनेज करतो, टेस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर मग बेसिक डील अशी झाली की मार्केटिंग वगैरे मी बघणार, सेल्स वगैरे बघणार आणि तो कस्टमर रिटेन, स्टाफ, ग्राउंड लेवलचं मॅनेजमेंट तो बघणार. तर मग त्या केसमध्ये मेन्यू वगैरे, आता अर्थात मला फोटोशॉप वगैरे येत होतं, एडिटिंग वगैरे येत होती. तर त्याचा मला खूप फायदा झाला. तर तो एक टाइम वेस्ट निघून जातो की तू थर्ड पर्सनला फोन करणार, तो सांगणार. आता आम्ही लोकांनी टीम बनवली आहे या सगळ्या गोष्टीसाठी. बट इनिशियल डेजमध्ये हा टाइमपास खूप स्किप होऊन जातो की तुला थर्ड पर्सनला सांगावं कमी लागतं. तर तुम्हाला जर स्वतःला म्हणजे ऑफकोर्स हे पण सोपं नाही. मी माझा 11-12 पासून फोटोशॉप करतोय. तेव्हा कुठे जाऊन आज हात साफ बसलाय तर तू काय सांगशील तर मी थोडाफार तुला क्विक टाइम मध्ये बनवून देईल. आता असं कोण बसायला, पण हा ठीक आहे आता AI वगैरे पण आलाय, कॅनवा वगैरे पण आहे. तेव्हा तर कॅनवा पण नव्हतं. कॅनवा हल्ली डेव्हलप झालाय. बरोबर. तर मग त्या केसमध्ये थोडं त्याच्यामध्ये हेल्प मिळाली. आणि मग असं होतं की पिझ्झाचे नावं वगैरे पण असे साधे नाही ठेवायचे. फर्स्ट लॉ ऑफ पिझ्झा, ग्रॅव्हिटी ऑफ चीज, स्पार्क प्लग ऑफ पनीर, अच्छा, मेकॅनिक्स ऑफ मशरूम, ग्राइंडिंग ऑफ मशरूम, 80-80 पिझ्झा. तुम्ही त्या गोष्टीला म्हणजे प्रॉपर एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड दिला. आता तर आम्ही लोक इंटिरियर वगैरे पण चेंज करतो आणि प्रॉपर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग थीम, कॉलेज वाईब्स, म्हणजे कॉलेज वाईब म्हणजे आता ड्रम्स वगैरेची सिटिंग करतो, टायर वगैरेची सिटिंग करतो आम्ही लोक. म्हणजे उद्या वगैरेच येणार आहे ते, डिलिव्हरी त्याची उद्याचं. तर मग तसं आम्ही लोकांनी कॉन्स्टंट अपग्रेड करत गेलो त्या गोष्टीला. आणि असं आहे की आम्हाला अजून बरेच प्रोडक्ट काढायचे आहेत. आता आम्ही लोक बर्गर पण काढतोय त्याच्यामध्ये. अच्छा. हा, मग ते सुरुवात आम्ही लोक 4 बर्गर्स पासून करतोय. तर 4 नवीन बर्गर्स येतात. आणि आता आम्ही लोक इंडियन फ्युजन पिझ्झा काढतोय. इंडियन फ्युजन म्हणजे प्रॉपर इंडियन फ्युजन. म्हणजे तू त्याचा लॉन्च मे बी नेक्स्ट वीक पासूनच आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही लोक पनीर बटर मसाला, चिकन बटर मसाला, चिकन खिमा,
जे इंडियन फ्लेवर्स आहेत, प्रॉपर इंडियन फ्लेवर्स. तो ऑलरेडी जोईज वगैरे करतोय ना. हा पण करतोय, ते but त्याचे त्यांच्याकडे खूप लिमिटेड limited आहे. हा, तर आम्ही लोक एक प्रॉपर 6 फ्लेवर्स काढतो आणि त्यांच्या इकडे बसायची वगैरे पण जागा खूप असं खूप हे होऊन हा जाते. तसं आहे. तर आम्ही लोक इंडियन डिशेस असे प्रॉपर हे करतो, म्हणजे ती प्रॉपर ग्रेव्ही वगैरे आम्ही बनवून प्रॉपर ग्रेव्ही जी अशी बनवतो. नॉट म्हणजे असं हे नाही की आपण जसं आपण कुठे पण गेलो की कुठे आपण काही मखनी फ्लेवर वगैरे खातो, तो मखनी सॉस असतो, सॉस नाही, ही प्रॉपर ग्रेव्ही. तर तो आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये इनोव्हेशन केलं. तर मग असे टोटल आम्ही म्हणजे पनीर भुर्जी पिझ्झा, चिकन खिमा पिझ्झा, तर ते हे सर्व चाललंय चालू करतो आम्ही नेक्स्ट वीक पासून ते पण चालू. पण तुला काय म्हणायचं आहे की जे कोणी आता नवीन स्टार्ट करतायत, कारण आता मी मागे भाई कुठेतरी सोशल मीडियावर पोस्ट वाचलेली की आता लोक बिझनेसचं सोडून फक्त रील्स बनवण्यावर कॉन्सन्ट्रेट करतात, कारण आपण ती जे की चांगलीही गोष्ट आहे की म्हणजे ते आता बोलतो ना 100 days ऑफ मेकिंग माय स्टार्टअप ग्रोथ, 1000 days ऑफ स्टार्टिंग माय ओन स्टार्टअप, असं. तर तिथे मागे एक पोस्ट होती सोशल मीडियावर की एक तसं स्टार्टअपवाला होता की खाण्याचंच होतं. ते कस्टमर आले तरी वाट बघतायत त्याच्या जेवणाची, आणि तो भाई त्याचा कॅमेरा सेटअप नव्हता होत म्हणून त्यांनी 15-20 अर्धा तास त्यांना वेट करत ठेवलं. तर त्यांच्यावर तुला काय बोलायचं आहे की जे असं प्रॉपर जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत आणि बिझनेस ओनर नाही आहेत, अल्टिमेटली तो बिझनेस बंद होऊन जातो. कारण काय, माझं असं ठाम मत आहे, यू कॅन सी MBA चायवाला हा पर्सनल मार्केटर खूप आहे. म्हणजे पर्सनल मार्केटिंग त्याची खूप चांगली आहे. त्याच्यासारखं मार्केटिंग कोण नाही करू शकत. स्वतःची ओन ब्रँडिंग कोण नाही करू शकत. म्हणजे तो माणूस असा आहे की तो माणूस रेगिस्तानमध्ये रेत विकू शकतो, पण त्या रेतीचं करायचं काय त्याच्याकडे आन्सर नाहीये. हे समजलं ना की आता मला ह्याच्यामध्ये आता त्याच्यावरती केसेस वगैरे पण झाले बरेच, वाहियात केसेस आहेत सगळ्या. माझं म्हणणं असं आहे की अरे तुम्ही लोकांनी त्याची फ्रँचायझी घेतली, अरे तुम्हाला चहा विकायला फ्रँचायझी लागते का? चहा विकायला फ्रँचायझी, आणि मला तर त्याने प्रोडक्ट मार्केट केलंय कसं ते पण नाही समजत आहे. त्याने खूप कमी टाइममध्ये ग्रोथ केली, बट त्याने स्वतःची ग्रोथ केली. आता लोक ब्लाइंडली आहे जस्ट बिकॉज MBA चायवाला, ठीक आहे त्याची विचारसरणी काहीतरी वेगळी असेल, किंवा तो यूथमध्ये जाऊन मोठमोठ्याने बोलत असेल की मैं सबको बिझनेस सिखाऊंगा, मैं चाहता हूँ की हर बच्चा धंदा करे, ये करे वो करे. बट अल्टिमेटली प्रॅक्टिकल रियालिटी बघितली, सगळ्यांनी धंदे केले, मग काम कोण करणार? सगळेच धंदे करतायत तर काम कोण करणार? मग त्या केसमध्ये जॉबची पण तर व्हॅल्यू वाढते. एक टाइम होता की लोक बिझनेस करणाऱ्या माणसाला कमी लेखत होतं आणि जॉब असणं म्हणजे सिक्युअर होतं, असं होतं. आता ते उलट होतं. आता पण ते कूल फॅक्टर बनून राहिले आता. तर मला असं वाटतं ना की MBA चायवाल्याने जे केलं त्याच्या साईडने तो बरोबर आहे, त्याला त्या गोष्टी विकायच्या होत्या. मला कळत नाही तुम्ही लोकांनी 25 लाख रुपये चहा विकणाऱ्या फ्रँचायझीसाठी का दिले? 25 लाख रुपये दिले? 25 लाख रुपये चार्ज करतो तो फ्रँचायझीसाठी. मला चहा नाही विकतायत का? काहीच नाही, म्हणजे तो त्याच्या काय फॉर्म्युला वगैरे नाही, सगळ्या जगावेगळी डिशेस वगैरे नाही आहेत काही कशा. आणि मला एक गोष्ट सांग, तू तर मुंबईमध्ये राहतो, मी मुंबईमध्ये राहतो, डेली 70 रुपयाची चहा कोण पिणार? 70 रुपयाची चहा, 70 रुपये 50 रुपयाची चहा नाही विकली जात. आता मे बी काय प्राइस कमी केली असेल माहित नाही, बट त्याचा डाऊनफॉलचं कारणच ते होतं. 70 रुपयाची चहा कोण नाही पित रे, किती पण पैसा असू दे माणसाकडे. तू स्टारबक तर नाहीस ना. बरोबर. तर त्या केसमध्ये 70 रुपयाची चहा कोण पिणार? 70-50 रुपयाची, ते पण टायर 2 सिटीमध्ये. तू पटना वगैरे पण सिटी आहे, पण मुंबई सारखी सिटी नाही ना. मुंबईमध्ये पण लोक विचार करतील अरे मी 70 रुपयाची चहा पिऊ का, 50 रुपयाची चहा, तू किती पण फ्लेवर टाक, काय त्याच्यामध्ये काशी कर, तुला काय पाहिजे ते कर, पण कोण नाही पिणार डेलीचा. तर तुझा जर तिकीट साईजच छोटा आहे ज्या प्रोडक्टचा, तू त्या गोष्टीला मोठं करून विकशील, नाही चालेल. एखादी ब्रांच चालेल तुझ्या बडबडीमुळे, सगळ्या ब्रांचेस नाही चालणार. आणि त्याचा जो फॅन बेस आहे ना, तो प्रीमियम सेगमेंटचा फॅन बेस नाही. म्हणजे मी काय जाऊन प्रफुल्लला ऐकत नाही, त्याचे व्हिडिओज मी नाही ऐकत, तर त्याचा क्राऊड तो पण नाही की जो पैसे देईल त्या गोष्टीसाठी. त्याचा क्राऊड आहे मध्यमवर्गीय पण नाही, मध्यमवर्गीयपेक्षा पण एक खालचा वर्ग जो असतो, जो स्वप्न बघत असतो की मला पण काहीतरी अचीव्ह करायचं आहे लाईफमध्ये. त्याचा तो वर्ग आहे की जो त्याच्याकडनं इन्स्पायर होतो आणि तो त्याला फॉलो करतो, की त्यांना असं फील होतं ना की अरे ह्याने पण कुठेतरी एक छोटासा 2x2चा बाकडा टाकला आणि हा त्या बाकड्यावरनं आज इकडे पोचला. त्याला ती यूथ फॉलो करते.
पण तीच युथ 70 रुपयाची तो सांगतो म्हणून चहा नाही पिणार ना. तर ते खूप फरक आहे त्या गोष्टीमध्ये आणि हे कळलं पाहिजे लोकांना, ज्या लोकांनी त्याची फ्रँचायझी घेतली. मग रिसेंटली त्यांनी एक गोष्ट तर चांगली केली भाई, साऊथ आफ्रिकाला साऊथ आफ्रिका. सपोर्ट केला. थँक्यू सो मच. द रिझन बिहाइंड वर्ल्ड कप इज प्रफुल्ल. तो जे काय बोलतो ट्विटरवरती त्याचा नेहमी उलटा होता आणि खूप चांगली गोष्ट आहे की तो बोलला की साऊथ आफ्रिका जिंकणार, त्यासाठी थँक्यू सो मच. एक अजून एक मला विचारायचं होतं गणेश, की आता तू जवळजवळ 4-5 वर्ष झाले, तू 4 वर्ष तर झालेच. मोर दॅन 4 वर्ष. नाही म्हणजे ह्या फक्त कॅफेला ओपन, त्याच्या आधी तुझं क्लोथिंगचं तर होतंच, कपड्याचं. तर जवळपास किती 8-9 वर्ष, नाही 5-6 वर्ष झाले की तू हे काही ना काहीतरी करत करतोय. पण आता एक आहे ना ट्रेंड निघालं, असं तू बोललास की आता ते खूप कूल झालंय आणि प्रत्येक जण स्टार्टअप करायच्या मागे पडतोय. सो तुला काय वाटतं त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये? कारण आता कसं होतं ना, आपण एक इंस्टाग्राम स्क्रोल करतो, प्रत्येक तिसऱ्या रील मोटिवेशन देतोय कोण ना कोणतरी, क्या कर रहे हो नोकरी, म्हणजे असं खूप खाली लेखलं जात आहे. पण बघायला गेलो तर समज आता आपण प्रत्येक जण नोकरीतूनच सुरुवात करतो. कारण आता समज एक जो मुलगा आहे त्याला त्या धंद्याबद्दल काहीच नॉलेज नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल मलाही हे सर्व जेव्हा करायचं होतं की मला एक चॅनल स्टार्ट करायचं आहे, सुरुवातीला नोकरी करावी लागली ना भाई, की बघावं लागलं, धंदा बघावा लागला कसा होतं काय होतं. पण आता तसं नाही झालंय, कोणात पेशन्स लेवल नाही उरले सर्वांना. ते त्यांचं कारण ते रील्स आहे 100 days 1000 days, तर त्यांना त्या डेज मध्येच त्याला सक्सेसफुल करायचं. तर कोण वेळ घालवायला नाही बघत आहे. तर त्यांच्यावर तुला काय वाटतं की ओव्हर मोटिवेट होऊन जे धंदा स्टार्ट करतात? ह्याचा म्हणजे हा थोडा म्हणजे ही गोष्ट अशी आहे की तुम्ही नीट ऐकाल तर खूप चांगलं आहे. खूप लोक मोटिवेशन करतात, ऐकतात, एक पॉइंट पर्यंत ठीक असतं, त्याच्यानंतर एक प्रॅक्टिकल ग्राउंड रियालिटी चेक करणं खूप गरजेचं आहे. असं बघायला गेलं ना की एक बबल क्रिएट होतो मार्केटमध्ये ऑनलाईन बिझनेस गुरुजचा. ते लोक बिझनेस करत नसतात, ते लोक बिझनेस शिकवायचा बिझनेस करत असतात. ठीक आहे, की मी तुम्हाला एवढा असं करून बिझनेस शिकवू, सेल्फ इम्प्रुव्हमेंट गुरुज वगैरे. त्यांचा बिझनेसच तो असतो की तुम्हाला शिकवणं, पण ते लोक ऍक्च्युअलमध्ये पण शिकवत नाही. आता जसं की विवेक बिंद्रा आहे, त्यांचा पण मध्ये खूप मोठा काहीतरी मॅटर झाला होता. तो तर MLM करत होता, मल्टी लेवल मार्केटिंग करत होता, ह्याला जोड त्याला जोड, त्याच्या खालती ते जोड, ह्याला स्वतःचा कोर्स काहीतरी विकते, त्याचा काहीतरी चाललेलं. आता लोक संदीप महेश्वरीला वगैरे पण ऐकतात. तर मला असं वाटतं की मोटिवेशनल स्पीकर्सला यूट्यूबवरती ऐकण्यापेक्षा तुम्ही बुक्स वाचा. काही नाही केलं तुम्ही डेलीचे 20 पानं वाचा आणि झोपा. म्हणजे हे मी प्रॅक्टिस करतोय तर मला माझ्यामध्ये थोडा चेंज झाला. जरुरी नाही आहे की तुम्ही ती बुक कम्प्लीट केली पाहिजे. बुक कम्प्लीट करायच्या की नाही हे त्या रायटरच्या हातामध्ये असतं. तू जर एखादी सिरीज बघायला चालू करतो तर ती सिरीजला टिकून ठेवण्याचं काम जसं डिरेक्टरचं असतं तसं रायटरचं असतं. तर मला असं वाटतं की तुम्ही रॅन्डम बुक वाचा. मी एक मोठा म्हणजे असं एकदम असा रीडर नाही आहे मी खूप मोठा, पण मी हे म्हणजे आता घरचे माझे नेहमी बोलतात, अरे तू काय पूर्ण पुस्तक कधी वाचत नाही, इकडची तिकडची पुस्तक आणून ठेवली. पण मी एक पुस्तक कंटिन्यू नाही वाचत, बिकॉज द मुमेंट तू एक पुस्तक कंटिन्यू वाचायला घेतो हे टास्क बनतं. टास्क नाही, 20 पानं वाच एंटरटेनमेंटसाठी, मोबाईल साईडला ठेव, शांत बस, 20 पानं वाच, यू विल गेट दी चेंजेस. ऑथर्स जे लोक जे पुस्तक वगैरे लिहिले असतात त्याच्यामध्ये खूप गोष्टी बारीक असतात. तर आता मला असं वाटतं ना की यूथ जे ह्याच्या पाठी जे धावत आहे की 100 days मध्ये झालं पाहिजे, एवढ्या डेज मध्ये झालं पाहिजे, दॅट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. ठीक आहे, सगळ्यांचं 100 days नाही. तुम्ही बिझनेस जर चालू करतात ना, तुम्हाला मिनिमम तो बिझनेस स्टेबल करायला 8 years द्यावे लागणार. 8 years, मिनिमम 8 years. जर दॅट इज दी प्रॅक्टिकल रियालिटी. तुम्हाला 8 years ॲटलिस्ट द्यायचे. तुम्हाला कुठला पण फर्स्ट जनरेशन बिझनेस, मी सेकंड जनरेशन बिझनेस नाही बोलत आहे, तुम्ही तुमच्या आईवडिलांचा बिझनेस पुढे चालवता, दॅट इज अनदर पार्ट. बट तुम्ही फर्स्ट आहात त्या बिझनेसमध्ये आणि यू आर स्टार्टिंग फ्रॉम द स्क्रॅच, तर तो बिझनेस सेट व्हायला खूप टाइम लागतो. एक प्रॉपर त्याचा पाया सेट व्हायला की इथून पुढे त्याला कोण डिस्ट्रक्ट नाही करू शकत अंटिल त्याच्यामध्ये खूप काही मोठं घडत नाही. खूप ठिकाणी मी ऐकलंय की हॉटेल चेन्स, रेस्टॉरंट चेन्स हे फर्स्ट
2 yearsमध्ये बंद होतात. अच्छा. बिकॉज रील ट्रेंड असतो, ट्रेंड येतो, ट्रेंड निघून जातो. तुला त्या बिझनेसमध्ये सस्टेन करणं इम्पॉर्टंट असतं. आजच्या टायमाला लोक नोकरीकडे असं खूप लेमॅन पद्धतीने होतं, अरे नोकरी करतोय, बट ती नोकरी कधी कधी सिक्युअर असते. बिकॉज मी बिझनेस करतो एवढा टाइम. बिझनेस तुम्ही तेव्हा करा ज्यावेळी तुमच्याकडे 6 महिने, 7 महिने, 8 महिने पैसे न येता जर तुम्हाला घर चालवायची तयारी आहे, जर तुम्ही ते घर चालवणं मॅनेज करू शकता, तर तुम्ही बिझनेस करा. आणि त्याच्यामध्ये पण तुमच्याकडे सिक्युअर प्लॅन पाहिजे. जर तो नाहीये तर नका उतरू बिझनेसमध्ये. तुमच्याकडे बॅकअप चांगला आहे, तुम्ही उतरा. देवाच्या कृपेने माझ्या घरी असं काही हे नव्हतं की मला घरी पैसे लगेच द्यायचेच आहेत किंवा माझ्या घरचे माझ्या पैसे इमर्जन्सी अशी काही नव्हती. असं काहीच नाहीये. वडील वगैरे खूप सॉर्टेड आहेत. वडिलांचा उलटा मला खूप जास्त सपोर्ट आहे, आईचा मला जास्त सपोर्ट आहे. तर माझ्या घरी तेवढं सॉर्ट आहे. त्यामुळे मी लवकर एजमध्ये कुठेही जॉब न करता मी बिझनेस करू शकलो. बट सगळ्यांची परिस्थिती अशी नसते. खूप माझे बरेचसे मित्र आहेत त्या लोकांना. अरे मी तुला ऑनेस्टली सांगतो ना, मी 6-7 महिने तर माझ्या खिशामध्ये पैसेच नाही बघितले बिझनेस चालू असून सुद्धा. बिकॉज खूप वेळा बिझनेसमध्ये असं होतं की तुला नो लॉस नो प्रॉफिट होतो. कधी कधी सेल्फ पुट करावे लागतात पैसे जस्ट टू सगळ्या गोष्टी नॉर्मल करण्यासाठी. कधी कधी बिझनेसमध्ये तुझ्या एम्प्लॉयला घेऊन प्रॉब्लेम होतो, कधी कधी तुझ्या प्रोडक्टला घेऊन प्रॉब्लेम होतो. तेव्हा कस्टमर तुटतात, कस्टमर रिगेन करावा लागतो. कसं असतं ना, एक जॉब करणारा माणूस असतो ना, आता हे प्रोज अँड कॉन्समध्ये येतं. जॉब करणारा जो माणूस असतो ना, त्याचं काम जर 5 वाजता संपतंय तर संपतंय. तो शांतमध्ये जाऊन ना एखादी मूवी एन्जॉय करू शकतो. बरोबर. बट ऍज अ एंटरप्रेन्युअर मी झोपतायच्या जस्ट आधी पण मी बिझनेसचाच विचार करतो. मला कोणातरी टास्क द्यायचा आहे आणि उठल्यावरती पण मी बिझनेसचाच विचार करतो. बिकॉज एक एंटरप्रेन्युअर हा 24 तास काम करत असतो. भले तो 24 तास फिजिकली त्या बिझनेसमध्ये नसेल, बट 24 आवर माइंडने तो तिथेच असतो. आता पण मी पॉडकास्ट शूट करायला आलोय, बट मला माहिती आहे की मला पुढे जाऊन काय करायचं आणि मला कुठेपर्यंत जायचं आणि काय काय अलाइंड आहे. आता माझा फोन एरोप्लेन मोडवरती टाकलाय ना, एरोप्लेन मोडवरती टाकला तर मला फोन येतात, सर इसका पेमेंट करना है, इसका बिल देना है, ये देना है, वो देना है. सो ह्या गोष्टी असतात की सुट्टी तुला टेक्निकली लोक बोलतात अरे स्वतःचा बिझनेस असला की माणसाला कुठेही जाता येतं, फिरता येतं, हे करता येतं. बट जॉबमध्ये असं असतं की सुट्टी म्हणजे सुट्टी. तुला कोण फोन नाही करणार आहे. तू सुट्टी टाकलीस, अप्लाय केले, तू सुट्टी नाही करणार, तुला महिन्याचा पगार येणार आहे. या केसमध्ये श्युरिटी नसते की येईलच. पण हे जे येईलच असतं ना, की एक बेंचमार्क असतो की फॉर एक्झाम्पल काही लोकांचा 50,000 असेल, काही लोकांचा 1 लाख असेल. हा जो बेंचमार्क असतो ना की चल आणि काय नाही होतं तर हे येत आहे पैसे, आणि ते 50,000 खर्च करू शकतात, त्यांना फरक नाही पडत कारण पुढच्या महिन्याचा पण सॉर्ट आहे, 50 तर येणार आहे. हे बिझनेसमध्ये असं असतं ना की तुला इनिशियल डेज मध्ये खर्च नाही केले पाहिजे. बिकॉज असं असतं की पुढे जर नाही चाललं तर काय करणार. तर खूप खूप गोष्टीचे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. लोक बोलून जातात रे की अरे सॉर्ट आहे, चालतंय, हे चालतंय, असं नसतं आहे. तर मग मला असं वाटतं ना की ओव्हर मोटिवेटेड होऊन बऱ्याच गोष्टी युथने स्वतःला त्याच्याकडे झोकून न देता, माझं असं म्हणणं की अगोदर शिका ना. प्रॉब्लेम काय माहितीये का या सगळ्या गोष्टीमध्ये, तुमचे जेवढे पण क्रिएटर्स आहेत, मग तो संदीप महेश्वरी असू दे, विवेक बिंद्रा असू दे, त्याच्यानंतर प्रफुल्ल असू दे, किंवा कोणी पण, बीबी की वाईन्स, आशिष चंचलानी, तुला जो युथ आयडियल वाटतो, ज्याने बिझनेस केलाय किंवा आणखीन कोणी काही बिझनेस केलाय, त्या माणसाने 8 ते 10 वर्ष मिनिमम घासली आहे. तेव्हा तो तुला आज युट्यूब वरती दिसतोय. ठीक आहे, तर तुम्ही लोक स्वतःला सेल्फ कम्पेअर करणं त्यांच्यासोबत सोडून द्या. यू आर जस्ट ॲट युअर 20s, 21. तो माणूस 35ला पोचलाय. ही इज ॲट हिज 35, 40. तुम्ही त्या माणसासोबत कम्पेअर करताय, जेवढं तुमचं वय नाही तेवढा त्याचा एक्सपिरियन्स आहे. बरोबर. तुम्ही त्या माणसासोबत कम्पेअर करतात की मला त्याच्यासारखी लाईफस्टाईल जगायची आहे. तो एक फेमस इमेज असतो ना, तो कमी टाइममध्ये, तो पण कमी टाइम मध्ये. कसं पॉसिबल आहे? ज्या माणसालाच तुम्ही आयडियल समजतायत त्या माणसालाच तेवढा टाइम लागलाय. तर तुम्ही कसं काय म्हणू शकतात की मी त्याच्या लाईफच्या अर्धा टाइम मध्ये ही गोष्ट कम्प्लीट करेन? बरोबर. तुम्ही कुठला पण ब्रँड उचला, कोणते पण वस्तू घ्या. आता प्रिंटेड टी शर्ट मध्ये सोल स्टोर आहे, बेवकूफ आहे, ठीक आहे, हे लोक पण आहेत. पण हे लोक 2011 पासून घसतायत. मी डिरेक्टली त्यांना कम्पेअर नाही करू शकत ना.
तू ग्राउंड लेवलवर काही ना Ground काही level थोडे वरती, थोडे हा, चेंजेस आणून काय करू शकतो कस्टमर पकडून मी माझा कस्टमर कसा करू शकतो, मी काय करू शकतो, तर ते खूप आहे. म्हणजे एक म्हणतात ना की तू कॉन्स्टंटली, आता कन्सिस्टन्सी ही की आहे. आता मला एक गोष्ट सांग, भंकस पॉडकास्टला कुठल्या व्हिडिओला हिट भेटला, कितव्या व्हिडिओला, की 63 व्हिडिओ, 65th व्हिडिओ 65th व्हिडिओ, जो की आपला होता तो 1 मिलियन हिट केला होता 1 आणि million hit केला त्याच्यानंतर होता. बरोबर, जो की त्या कुठला होता तो व्हिडिओ, असंच अक्सावीचा होता. अक्साबीचचा व्हिडिओ हा, होता. हा, ठीक हा, आहे, हा. अक्साबीचचा तो व्हिडिओ होता. दॅट वॉज दी 65th व्हिडिओ. बट सक्सेस तुला 65th व्हिडिओमुळे नाही भेटलाय. बरोबर. 64 व्हिडिओ त्याच्या बॅकग्राऊंडला होते. 64 व्हिडिओ तू टाकलेस, तेवढा तू कन्सिस्टन्सीने केलं. आणि 64 व्हिडिओ टाकायच्या अगोदर तू 2016 पासून काम करतोय, 2016-17 पासून 17 पासून तू बिअर बायसेप्स कडे काम करतोय, तू फ्रीलान्सिंग कडे, हे सगळ्या गोष्टी तू फायनान्स विथ शरण, त्यांचे बिझनेस बघितले, ते कसा करतात ते बघितलं. सो 65th व्हिडिओ, हे लोक खूप बोलतात, अरे 65th व्हिडिओ हिट झाला, तो हिट झाला. नाही बॉस, एका रात्रीमध्ये नाही भेटला ना भंकस पॉडकास्ट पण तुला. अगेन सेम गोष्ट असते. अरे खूप टाइम लागला त्यासाठी पण. तर हे व्ह्युअर्सला कुठेतरी समजलं पाहिजे. हा, आणि त्याच्यात पण मी एक गोष्ट ही शिकली ना, म्हणजे क्रिएटर म्हणून, की खूप लांब आहे. म्हणजे तेव्हा माझं कसं होतं ना, बस 10,000 झाले की संपलं. आणि त्यावेळी 10,000 पण खूप लांब वाटत होते. 10,000 फॉलोअर्स बोला की उसके बाद तो ब्रँड्स आहे, ते खूप अशी वेगळी थिंकिंग असतं जेव्हा नसतं त्यावेळी. आपलं तेव्हा डिस्कशन पण वेगळं होतं ना. हो, आणि तेव्हा झालं ना जेव्हा, की म्हणजे ते झालं की 65th व्हिडिओला वाटतं 1 मिलियन गेला, आणि त्यानंतर मला वाटतं 2-3 दिवसात 10,000 झाले. म्हणजे आपल्याला 2,000 करायला 3-4-5 महिने लागले होते, आणि 3 दिवस झाले आणि 10,000 झाले. तसं झालं. पण त्याच्यानंतर पण काय असं चेंज नाही झालं. तेव्हा मला माहिती पडलं की चेंज असं नाही होत. चेंज खूप स्लो प्रोसेस आहे. आता जाऊन मी म्हणजे आता ही इव्हन 2-3 महिने आधी पण माझं असं होतं की नोकरी करू का, आता जाऊन कोणत्या स्टेजवर येतो की नाही, आता गरज नाहीये, आता आपण वाढवलं पाहिजे, आपलं प्रॉपर चालू शकतं. म्हणजे एक गोष्ट मला आठवते ना भाई, की प्रत्येक बिझनेसमध्ये ती सेम आहे. म्हणजे हे बोलतात ना, हे कूल आहे, म्हणजे आता कसं कॉन्टेंट क्रिएशन खूप कूल झालंय, किंवा आता फोटोग्राफी किंवा काही, म्हणजे डिजिटल खूप कूल वाटतं ना, कॅफे कूल वाटतो, हॉटेल थोडं आता ओल्ड वाटतं, तसं ते झालंय. तर मला वाटतं एक बेस लेवल मला वाटतं सर्वांचं सेम आहे, की रोज तिथे शो अप होणे. म्हणजे मला एका मित्राने सांगितलेलं भाई, की बघ, तुझा व्हिडिओ चालतोय किंवा तुझा प्रोडक्ट विकला जातोय, हा नंतरचा भाग आहे, हा कस्टमरवर आहे. पण तू रोज सकाळी उठतोय, तू प्रॉपर जातोय, तू म्हणजे देवपूजा करतोय, तू गल्ल्यावर बसतोय, हा तुझं काम आहे. रोज जाऊन शटर उघडून गल्ल्यावर बसणं हा तुझा काम आहे. एक्झॅक्टली. आणि त्यात इम्प्रूव्हमेंट आणणं हे तुझं काम आहे. बाकी कस्टमर तर हळूहळू बनतील, येतच जाणार. एक्झॅक्टली, दॅट इज दी पॉइंट. आणि हे ना कुठेतरी आजच्या युथला समजला पाहिजे. कोण पण असू दे, एनी कॉन्टेंट क्रिएटर और कोणी पण असेल, त्यांच्या मागे खूप टाइमचा एक्सपिरियन्स असतो. आणि त्यांचं एज आत्ताचं कम्पेअर करा. जर कोण आपला व्हिडिओ 20 वर्षाचा 19 वर्षाचा मुलगा बघतोय, किंवा 23-24 इयर्सचा पण मुलगा बघतोय, तुम्ही स्टार्ट कधी पण करा, बट प्रॉपर प्रिपेअर व्हा कुठल्या पण गोष्टीचं. एक बेसिक एक्झाम्पल देतो. जर का तुमच्या बिझनेसला सगळं तुम्ही खर्च वगैरे काढून, सगळे इक्विपमेंट्स किंवा अजून काय करून, कुठला पण बिझनेस असेल, जर त्याला फॉर एक्झाम्पल ₹1,00,000 लागतात, एक एक्झाम्पल हायपोथेटिकल, जर ₹1,00,000 लागतात, तर 2 लाखाची तयारी ठेवून द्यायची. एनी बिझनेस. तर तुमचं बजेट, जर तुमचा जमा खर्च किंवा जे पण आहे, गाळा, डिपॉझिट वगैरे करून सगळे इक्विपमेंट्स काही करून, जर का तुम्हाला ₹10,00,000 लागतात, तर 15-16ची तयारी ठेवून द्यायची. बिकॉज प्लॅन वर्क करेल नाही करेल माहित नाही. खूप वेळेला मी बघितलं ना, बऱ्याच लोकांचे बिझनेस चालवून बंद ह्याच्यासाठी पडतात, खूप कट टू कट बजेट घेऊन चालतात, कॅल्क्युलेटेड बजेट घेऊन चालतात, कट टू कट म्हणजे बजेट घेऊन चालतात. कॅल्क्युलेटेडली कुठली गोष्ट होत नाही. कॅल्क्युलेटेडली खूप कमी लोकांच्या गोष्टी होतात, आणि झाले तर चांगलीच गोष्ट आहे. आणि लक फॅक्टर पण मॅटर करतं. लक फॅक्टर म्हणजे बोलतो ना आपण, की लोक सहज बोल, अरे लकी आहे, लक फॅक्टर असतो. म्हणजे आता जसं म्हणतो ना आपण, की तुला समज कुठे जॉब पण हवाय, तू 10 ठिकाणी मेल्स करणं तुझं काम आहे, तर 10 मधनं तुला एक कोणीतरी मेलचा रिप्लाय देणं, दॅट इज युअर लक.
बरोबर. पण इनिशिएट तर तुलाच करावं लागेल ना, मेल तर तुलाच टाकावं लागेल. असंच कोण येणार नाही रे चल तुला घेतो ते मी एक कामावर. मागे हे बघितलेलं रे, एक ते माहिती डार्ट बोर्ड असतो ना आपला, हा. की ज्याच्यावर आपण तो निशाणा मारत असतो. हा तर समज कोणी त्या डार्ट बोर्डवर समज एक मुलगा आहे, तो म्हणजे समज 2 जण त्या डार्ट बोर्डवर डार्ट फेकतात, ठीक आहे, आणि एका मुलाने फक्त 3 डार्ट फेकले, 1 2 3, आणि बोलला अरे यार नाही चालत आहे जाऊ दे. आणि एक माणूस आहे ज्यांनी कंटिन्युअस तो डार्ट फेकत जातो आणि 20 डार्ट फेकले आणि 21वा डार्ट त्याचा लागला बरोबर निशाण्यावर. मग 3 वाला बोलतो ह्याला रे हा लकी होता रे म्हणून. पण हे नाही बघत आहे की तो एक डार्ट बरोबर त्या ह्याच्या जागेवर लागला, त्यासाठी त्यांनी 21 वेळा ट्राय केलंय. 21 वेळा ट्राय केला. एक्झॅक्टली सेम गोष्ट असते ना, आपण कुठला पण दगड वगैरे फोडतो, जर तो दगड 100व्या वारला फुटतोय, 100व्या वाराला तो फुटतोय, त्याच्या अगोदर त्याचा सपोर्ट असतो 99 टाइम्स तो त्या दगडाला हिट केलाय बरोबर. आणि तो लोकांना दिसताना दिसतं की रे फुटला. दॅट इज नॉट लक. तुला कन्सिस्टंटली काहीतरी करावं लागतं, मेहनत करावी लागते. आणि त्या केसमध्ये ना म्हणजे असं आता बघ, मराठी माणसाने बिझनेसमध्ये पडू नये किंवा मराठी माणूस बिझनेसमध्ये नाही ह्याचं खूप कारण आहे की मराठी माणूस त्या आयडिओलॉजीने कधी वागला नाहीये, इव्हन इन घरामध्ये पण. मी असा ना विचार केला की म्हणजे असे हा माझा थॉट आहे की मराठी माणूस बिझनेसमध्ये लगेच सक्सेसफुल का नाही होत किंवा मराठी माणसाच्या कम्युनिटीमध्ये बिझनेस का नाही, बिकॉज कम्युनिटीला सपोर्ट नाही करत. आता आम्ही लोक जिकडे मी छोटी फॅक्टरी टाकली होती, जिकडे आम्ही B2B करत होतो, तिकडे आमच्या समोर जे लोक वगैरे होते ना, त्यांचे काय काय लोकांचं मॅक्सी प्रोडक्ट होता, म्हणजे मुलींचा गाऊन वगैरे असतो, काय काय लोकांचा मुलींचा कुर्तीचा, म्हणजे तो पूर्ण कपड्याचाच पूर्ण हब होता तो. सगळे तिकडे कपड्याचे मॅन्युफॅक्चरर्स वगैरे असायचे. तर तिकडे काही लोकांची फ्रेंडशिप वगैरे झाले होते आणि काय गुजराती होते, मारवाडी होते, जैन होते, बरेच तिकडे लोक होते. तर त्यांना मी विचारलेलं ना, तर ते लोक आहेत ना, आपल्या कम्युनिटीमध्ये जर कोणाला बिझनेस करायचा असेल ना, ते लोक सगळे फॅमिली येऊन आहेत ना, थोडे थोडे पैसे घेऊन त्याला हेल्प करतात, मदत करतात. म्हणजे कसं असतं ना की म्हणजे त्याने मला सांगितलेलं की त्याला त्याच्या फॅमिलीतल्या ओळखीमधनं आणि ह्या सगळ्यामधनं त्याला 1 CR पर्यंतचा सपोर्ट गेला होता. 1 CR पर्यंतचा मदत म्हणजे क्रेडिट भेटलेलं. म्हणजे एखाद्या मालामध्ये 1 CR पर्यंतचं क्रेडिट भेटणं खूप मोठी गोष्ट असते रे. बरोबर. तुझ्याकडे तेवढा टाइम आहे, प्लस त्याला नेटवर्क की इकडे मालविक तिकडे मालविक, तर ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या तशा सॉर्ट होतात. म्हणजे असतात आता त्या प्रत्येक फील्डमध्ये. पण आता या टाइमला तर मी तुला एक विचारतो, एक छोटी गोष्ट, तुझ्या फॅमिलीसाठी 10,000 रुपये किती मॅटर करतात? ओके ठीक आहे, म्हणजे 10,000 रुपये ठीक आहे. तर मी असं बसलेलो, म्हणजे असं लग्नाचा असा 2 फॅमिलीचे लग्न झालंय वगैरे, असं कोणी बघत असाल व्हिडिओ तर माझं असं काय म्हणणं नाहीये, पण एक थॉट होता तो माझा. नंतर मला मेसेज येतील दोन्ही फॅमिलीचे, काय भाई काय बोलतोय तू. बट हा एक थॉट आहे की लग्न वगैरे झालं, जसं इन जनरल असं घरामध्ये असतं की किती खर्च झाला, मुलीच्या साईडने एवढं तेवढं असं. म्हणजे विचार करत होतो की माझ्या लग्नामध्ये जवळजवळ 500 लोक आले होते, अराउंड टोटल 500ला तू जर लोक आले होते, फॅमिलीज कन्सिडर करशील तर मे बी 100 फॅमिलीज. मी फॅमिलीज म्हणजे अशी फॅमिली नाही, स्पेसिफिक घर 100 घर. हा, आपण एक हायपोथेटिकली मी एक नंबर बोलते की 100 घर, ज्याच्यामध्ये काका मामा असं. तर इन जनरल मराठी लोकांचं माहिती आहे ना फॅमिली कशी असतं, ते लोकांना एक्सप्लेन करायची गरज नाही. बट हा, तर इन जनरल कोणी असे बिझनेसेस नाही केलेत. पण मी असं कधी कधी विचार करतो की यार 100 फॅमिलीजने जर एखाद्या मुलाला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा, त्यासाठी फक्त 10,000 रुपये पण दिले, 10 लाखाचा बजेट क्रिएट होतो, विच इज नॉट अ बिग थिंग. 10 लाख रुपये असेच अरेंज होऊन जातात. आता ह्या केसमध्ये मी अजून पुढे हे पण बोलू इच्छितो की त्यांच्यामध्ये एक कल्चर असं आहे की जर सोसायटी तुला काहीतरी करते तर तू पण सोसायटीला काहीतरी देऊन द्यायचं. तिकडे कुठेतरी त्यात पण कुठेतरी मराठी माणूस कमी पडतो की मराठी माणसासाठी तर दुसऱ्या मराठी माणसाने केलं ना, तर तो त्या मराठी माणसाला पे बॅक नाही करत. हे पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. मी असं नाही बोलत आहे की मराठी माणूस मदत नाही करत, मराठी माणूस मदत करतो, पण समोरचा मराठी माणूस त्याला तसंच पे बॅक नाही करत.
उपकाराची जाणीव मला असं वाटतं की नाही ठेवत, किंवा काय माहिती मला तशी माणसं भेटली असतील बट नाही ठेवत. बट हे आता मी हे पण नाही बोलत आहे की त्यांच्या कम्युनिटीमध्ये वाद नसतील, असतील आणि आपला असतील. प्रत्येक माणूस आहे असंही आपण असंही मी क्लेम नाही करत आहे कुठे. हा. बट मी मोस्ट ऑफ द टाइमचं एक उदाहरण बघतोय त्या गोष्टीला, किंवा कदाचित मे बी व्ह्युअर्स काय काय एग्री पण नव्हतील, मे बी काही म्हणजे युथच्या घरामध्ये तसं फॅमिलीचं वातावरण थोडं वेगळं असेल, मे बी जॉईंट फॅमिली त्यांची खूप चांगली असेल, एकमेकांना सपोर्टिव्ह असतील. आणि मी पण आपण एक ओव्हरऑल मी बोलतो की हा खूप एक थॉटफुल प्रोसेस आहे. बट अगेन जर आता मी ह्या माध्यमातून मी हे पण सांगतो की यार, जर तुमची फॅमिली फंक्शन्समध्ये फॅमिली एक उत्स्फूर्तपणे जर पार्टिसिपेशन करत असेल, किंवा तुमची एक चांगली जॉईंट फॅमिली आहे, तर मी बोलतो की तुम्ही त्या फंक्शन्सला जा. आय नो कधी कधी बोरिंग होऊन जातं, पण माझी रिक्वेस्ट असेल तर तुम्हाला अशी फॅमिली मिळते तर प्लीज गो जॉईन देम अँड एन्जॉय देम. कसंही झालं बिकॉज ॲट द एंड ते तुमचं स्ट्रेंथ आहे. बरोबर. सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला जर अशी फॅमिली मिळाली की जिकडे रुसवे फुगवे नाहीयेत ज्या घरामध्ये, किंवा असं काय आहे, तर त्या गोष्टीला बोरिंग म्हणून ट्रीट ना करू. ऑब्व्हियसली त्यांचे एज वेगळे, सगळ्या गोष्टी वेगळ्या, तर ते तुमच्या वाईब कधी मॅच नाही होणार, बट टाइम देणं खूप गरजेचं आहे त्या गोष्टीला. बरोबर. आणि मला असं वाटतं की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही हे पॉसिबल नाही आहे, बिकॉज मराठी माणूस एक उत्तम बिझनेसमॅन बनू शकतो अशी खूप उदाहरणं आहेत. आणि जर मराठी माणसाला कोणाला पण आयडियल मानायचं असेल, मी तर म्हणतो रील किंवा युट्यूब वगैरे सगळं सोडून द्या, तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना एक आयडियल माना, तिकडे विषय संपून जा. शिवाजी महाराज किंवा त्यांच्या मॅनेजमेंटला 10% जरी शिकून गेला ना, तो माणूस लाईफमध्ये खूप काय अचीव्ह करू शकतो. कारण काय, शिवाजी महाराज हे नुसतेच फक्त एक राजे नव्हते, किंवा एक असं काही बॅकग्राऊंड नव्हतं की ज्यांनी फक्त लढाया केल्या. त्यांचं अल्टिमेट मॅनेजमेंट शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतो की थोडे जर तुम्ही वेगवेगळ्या टॉपिकचे बुक्स वाचले ना, तुम्हाला त्याच्यामधून थोडं एक मेंटल स्टेबिलिटी मिळते. आणि शिवाजी महाराज हे मी म्हणेन की एक उत्तम राजा तर होतेच, पण त्याहून अधिक ते उत्तम मॅनेजमेंट आणि उत्तम बिझनेस पर्सन होते. म्हणजे ह्याच्यामध्ये मी एक छोटंसं एक स्टोरी आहे शिवाजी महाराजांची, मी जे लोकांना सांगू. स्टोरी अशी आहे ना की शिवाजी महाराज त्यांच्या खूप लोकांना कमी गोष्टी माहिती आहेत. मला असं म्हणायचं की शिवाजी महाराजांनी आहे ना, त्यावेळी जेव्हा सुरतेवरती वगैरे लूट टाकली होती, त्यावेळी सुरतेवरती लूट टाकली तेव्हा त्या लोकांना एक यंत्र मिळालं होतं. आणि खूप सर्च वगैरे केल्यानंतर शिवाजी महाराजांना समजलं, म्हणजे माणसाने सांगितलं की हे छपाई कारखान्याचं यंत्र आहे. छपाई त्याच्याने होते, छपाई करण्याचं यंत्र आहे. तर शिवाजी महाराजांनी तिथलाच एक लोकल माणूस पकडून त्याला बजेट दिलं होतं. छपाई काय होतं ते? छपाई म्हणजे छापखाना होता तो. अच्छा. पेपर्स वगैरे छापायचे हे वगैरे. तर शिवाजी महाराजांनी स्वतः त्याला पैसे दिले होते. शिवाजी महाराजांची बिझनेस टेक्नॉलॉजी म्हणजे बिझनेसकडे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. शिवाजी महाराज लोकांना काम द्यायचे आणि त्याच्यामधनं ऑब्व्हियसली ते पैसे काढून घ्यायचे. लोक खूप बारीक गोष्टीचा कधी विचार नाही करत की एवढं मोठं स्वराज्य चालवायचं, 350 किल्ले चालवायचं, त्या किल्ल्यांवरती पाणी, त्या किल्ल्यांवरती अन्नधान्य, त्या जेवढे पण मावळे आहेत त्यांनी ते तर सॅलरी बेस्ड होते ना. त्यांना तर शिवाजी महाराजांनी कधी वतन नाही दिलं. त्याची सॅलरी, त्याच्या तलवारींचा खर्च, घोड्यांचा खर्च, हा सगळा खर्च कुठून निघायचा? बिझनेस करायचे शिवाजी महाराजांनी बोट्स वगैरे ज्या बनवलेल्या, ते शिवाजी महाराज एक्सपोर्ट सुद्धा करायचे बाहेरच्या लोकांना, विकायचे सुद्धा. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या शिवाजी महाराजांनी एक्सपोर्ट केल्या. इनफॅक्ट शिवाजी महाराजांनी बऱ्याचशा मराठा तलवारी या स्पेनवरनं इम्पोर्ट केल्यात. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जेवढं तुम्ही शिवाजी महाराजांना अभ्यास कराल तेवढे तुमचे विचार, बिझनेस करण्याचे टेक्निक्स वगैरे बदलतील. आणि शिवाजी महाराजांचं असं होतं ना की खूप गोष्टी त्यांनी प्रीप्लॅन केल्या होत्या. आजच्या डेटला जर तू कुठल्या युथला विचारशील किंवा कुठल्याही माणसाला विचारशील की तुझा पुढचा 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा काय प्लॅन आहे, त्याच्याकडे मे बी आन्सर नसणार. शिवाजी महाराजांकडे अगोदरपासूनचे आन्सर्स होते. जसं की शिवाजी महाराजांचा एक छोटासा प्रसंग आहे की माणसाने म्हणजे बिझनेस स्पेशली ज्या युथला बिझनेस करायचा आहे किंवा आपल्या फील्डमध्ये उतरायचं, तर कुठपर्यंत माणसाने तयारी केली पाहिजे ह्याचं उत्तम उदाहरण शिवाजी महाराज आहेत.
शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक होता त्यावेळी खूप लोक आले होते. वेगवेगळ्या लोकांना इन्व्हिटेशन दिलं होतं, वेगवेगळ्या राज्याच्या लोकांना इन्व्हिटेशन दिलं होतं. इंग्रज होते, फ्रेंच होते, डच होते. तर ज्यावेळी इंग्रजांचा एक अधिकारी होता हेनरी ऑक्झबर्न नावाचा, त्या माणसाने शिवाजी महाराजांविषयीचं सगळं काही त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं. तर त्या केसमध्ये तो असं म्हणतो की हा राजा खूप खूप समृद्ध आहे, ज्याच्याकडे खूप पैसा आहे, या राजाकडे खूप किल्ले वगैरे आहेत, असं तो लिहितो. आणि ज्यावेळी तो जेव्हा आला, त्याने सगळं आपलं रायगड किल्ल्यावरचं सगळं बघितलं, मार्केट बघितलं की लोक कसा व्यवसाय करतायत, कसं मार्केट चालतंय. त्यावेळी त्याने असं लिहिलंय की होल ब्रिटिश आर्मी अँड देअर अलायन्सेस, म्हणजे ब्रिटिशचं पूर्ण साम्राज्य आणि पूर्ण अलायन्सेस जर एकत्र आले आणि जर या रायगड किल्ल्याला आपण बंदी म्हणजे पूर्ण सगळीकडनं घेरलं, तर इट विल टेक अराउंड 7 years टू ब्रेक दिस फोर्ट अँड द प्रोबॅबिलिटी इज 50%. एवढं अन्नधान्य आणि पुरवठा आहे या रायगड किल्ल्यावरती. आणि हा या राजाचा एक किल्ला आहे, अशी या राजाकडे 365 किल्ले आहेत, असं त्याचं म्हणणं होतं. आणि जेव्हा तो रायगड फिरत होता त्याने खूप लोकांना काय काय बऱ्याच गोष्टी विचारला, कसं काय वगैरे. त्याने तो सगळं बघून वेडा झाला की अरे डोंगरावरती एवढं सगळं कसं काय ह्या लोकांनी डेव्हलप केलं. आणि त्यावेळी त्याचा एक बेसिक क्वेश्चन होता जो त्याला शिवाजी महाराजांनाच विचारायचा होता. आणि त्यावेळी मग त्याने जे शिवाजी महाराजांचे तेव्हाचे सेनापती होते त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून त्यांनी सांगितलं की मला महाराजांना भेटायचं. त्यांनी डिनायल केलं की नाही, तुम्हाला भेटता नाही येणार, ते सेरेमनी म्हणजे त्या राज्याभिषेकच्या कामामध्ये बिझी आहेत, तर तुम्ही असं त्यांना नाही भेटू शकत, आपण नंतर कधीतरी. नाही, तो म्हणाला की नाही मला भेटायचंच आहे. आणि तो ब्रिटिशांना रिप्रेझेंट करत होता, तो पण काही छोटा माणूस नव्हता. त्याचं महाराजांना मग तो काय म्हणाला, सेनापती म्हणालेत की ठीक आहे, आम्ही भेट वगैरे करून घेतो. त्यांनी म्हणाले की करून, तो पैसे वगैरे पण द्यायला रेडी होता. म्हणजे बरंच काय काय ते काय कन्व्हर्सेशन असेल त्यांचं. तो म्हणाले की नाही, त्याची काय गरज नाही, आम्ही तुमची भेट घडवून देतो महाराजांची, पण महाराज बोलतील की नाही याची मी गॅरंटी घेत नाही. त्याने काय केलं, हेनरी ऑक्झबर्नचं ताट जेवणाचं, दुपारच्या जेवणाचं महाराजांच्या बाजूला लावून दिलं. पण सेनापती म्हणाले की आन्सर देतील की नाही त्यांच्या मर्जीवरती आहे. तो म्हणाला चालेल, काय हरकत नाही, तू ताट अरेंज कर जेवणाचा, ज्या मागे बसतो. तर तो बाजूला बसला, मध्ये ट्रान्सलेटर ऑब्व्हियसली होते. तर त्यांनी महाराजांना विचारलं की मी सबंध रायगड फिरलो, त्यांना रायगडाची सोय, खालती त्यांना सोय वगैरे होती. तो म्हणाला की मी इथपर्यंत घोड्याने आलो, मला त्याच्यानंतर वरती येण्यासाठी घोड्यावरनं उतरवलं गेलं आणि मला पालखीमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि माझी पालखी वर आणली आणि घोड्यांना तिथेच ठेवलं आणि साईडला ठेवलं, मला पालखीतनं वरती आणलं. तर त्या केसमध्ये ज्या ठिकाणी मला घोडा थांबवावा लागला आणि मला अशा पायवाटेतनं वरती यावं लागलं जिकडे मी पालखीतनं येऊ शकलो आणि माणसं चालू शकतात, तर अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये रायगडावरती 3 हत्ती कसे काय, माझा जिकडे घोडा नाही पोहोचू शकला, एका पॉइंट नंतर मी जिकडनं चालत आलो की मी पालखीतनं आलो, तिथे तुम्ही हत्ती आणला कसा. तर त्यावेळी महाराजांनी हसत त्या गोष्टीचा आन्सर दिला की ज्यावेळी आता जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक होत होता तेव्हा महाराज होते 42 एजचे. 1672 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि ज्यावेळी महाराजांनी रायगड हा किल्ला बांधला, कोणाकडनं घेतला नाही किंवा लढाईमध्ये जिंकला नाही. तिकडे जावळीचे मोरे म्हणून राज्य करत होते, त्यांचं ते हे होतं, टेरिटरी होती जावळीचे मोरे म्हणून. तो एक वेगळा इतिहास आहे. तर जावळीचं खोरं जेव्हा महाराजांनी जिंकलं तेव्हा त्यांच्यासोबत तानाजी मालुसरे वगैरे हे सगळे मावळे होतेच. जेव्हा जावळीचं खोरं जिंकलं आणि त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये ह्या डोंगरावरती त्यांना तो एक लांबचा लांब पठार दिसला आणि त्यांनी तिकडे किल्ला बांधायचं ठरवलं. आणि शहाजीराजांनी येऊन वगैरे सुद्धा तिकडच्या जागेची पाहणी वगैरे केली. आणि जेव्हा महाराजांनी बांधकाम चालू केलं, महाराज तेव्हा म्हणाले की ज्यावेळी या किल्ल्याचं बांधकाम मी जावळीच्या खोऱ्यामध्ये वयाच्या 22व्या वर्षी चालू केलं होतं, त्यावेळी मी ठरवलं होतं की एक दिवशी मी या राज्याचा राजा बनेन, त्यावेळी माझा राज्याभिषेक होईल, त्यावेळी मला हत्ती लागतील
सो जेव्हा किल्ल्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हा महाराजांनी मेल आणि फिमेल हत्ती आणून ठेवले होते. एवढ्या वर्षाआधी जेव्हा ते 16 वर्षाचे होते, जेव्हा ते 22-21 वर्षाचे होते. 21 वर्षाचे होते. म्हणजे त्या माणसाने म्हणजे 20 वर्षा पुढचा त्यांनी विचार केला. 20 वर्षा पुढचा विचार करून ठेवला होता. एकदम बारीक डिटेल. अरे मी तर म्हणतो बिझनेस वगैरे हे सगळं तर खूप सिक्युअर गोष्टी आहे. 21-22 वर्षी त्यावेळी स्वराज्य सुरुवात झालेली, नेमकी सुरुवात झालेली. त्यावेळी असं होतं की तेव्हा तर त्यांना शिवबा लोक म्हणायचे किंवा शिवबा राजे म्हणायचे. फक्त राजे, छत्रपती नव्हते तेव्हा, फक्त राजे हाक मारायचे. अरे तो एका नॉर्मल रिजनचा राजा होता. ते पण खूप लोकांना त्यांना डिफेंड करायचं होतं. माणूस जिवंत राहील की नाही ह्याची गॅरंटी नव्हती. तू एक 22-21 वर्षाचा ज्याने आत्ताशी स्वराज्य चालू केलंय, 16 वर्ष अगेन्स्ट मध्ये आहे. आणि तो पूर्ण अगेन्स्ट मध्ये 400 वर्ष मुघलांनी जे राज्य केले त्यांना तोडून, जे त्यांना हेही माहिती आहे, त्या 21व्या वर्षाच्या मुलाला हेही माहिती आहे की महाराणा प्रताप 30 वर्षापूर्वी होता, तो काही नाही करू शकला यांच्या समोर, आपण त्यांच्या अगेन्स्ट जातोय. आणि त्या कंडिशन मध्ये तो 21-22 वर्षाचा एक मुलगा असं विचार करतो की मी एक दिवशी राजा बनेन, त्यावेळी मला हत्ती लागतील. त्याची प्रोबॅबिलिटी किती कमी होते. आज आपल्याला इतिहास माहिती आहे, शिवाजी महाराज राजे झाले, छत्रपती झाले, हे आपल्याला आज माहिती आहे, त्यांना तेव्हा माहिती नव्हतं ना. त्या तशा कंडिशन मध्ये ते जर हा विचार करतात की मी एक दिवशी राजा बनेल तेव्हा मला हत्ती लागतील, ती रिच्युअल्स मध्ये हत्ती लागतात, तर त्या व्यक्तिमत्वाने तिकडे हत्ती आणून ठेवले की रायगड. आणि त्यांनी हे पण डिसाईड केलं की रायगडच माझी राजधानी असेल. उद्या किल्ला बांधला असता, कोणी बळकावला असता, मग काय. एवढा लांबचा म्हणजे एवढा लांबचा विचार प्लस त्या विचारांमध्ये एवढी पॉझिटिव्हिटी, एक जिद्द आणि पॉझिटिव्हिटी, हे लोकांनी ना कुठेतरी अभ्यासलं पाहिजे. इन्स्टेड ऑफ फक्त राजकारण करणं, काहीतरी उगाच ते शिवाजी महाराजांच्या नावाखाली झेंडे बिंडे फिरवणं आणि मग फक्त एकच दिवशी डीजे वगैरे वाजवणं आणि एकच दिवशी शिवजयंती फक्त साजरी वगैरे करणं. शिवाजी महाराज तसे समजून घेण्यापेक्षा तुम्ही शिवाजी महाराजांना असं समजून घ्या, अभ्यासातनं समजून घ्या, आणि त्या छत्रपतींची आयडिओलॉजी तुम्ही कशी बिझनेसमध्ये वापरू शकतात तो पर्स्पेक्टिव्ह फार इम्पॉर्टंट. आपल्या इन जनरल लाईफ मध्ये कसं वापरू शकतात ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता तर ते नवीन झाले ना भाई, कोणताही स्टार्टअप किंवा बिझनेस स्टार्ट करायचा, मस्तपैकी एक रील बनवायची आणि मागे गाणं लावून टाकायचं, आले तुफान किती. तर तसं नसतं. मला असं वाटतं की खूप काही गोष्टीकडे ना असं बारकाईने बघितलं पाहिजे. आणि बिझनेस करणं असंही नाही म्हणत की मी कठीण आहे सोपं, थोडं ते खूप छोट्या गोष्टींनी. आणि हे मला आज मी असं नाही बोलत की मी परफेक्ट बिझनेस करतोय. मी पण बऱ्याच ठिकाणी मार खाल्लाय, मी पण बऱ्याच ठिकाणी एक्सेप्टन्स असली पाहिजे की आपण चुकू शकतो, एक्सेप्टन्स की आपण चुकू शकतो, आपल्याकडनं चुकी होऊ शकते आणि ती आपण सुधारायची, आपण सुधारू शकतो. तर ते कुठेतरी मी स्वतःमध्ये एक्सेप्ट केलं की हा माझी आतापर्यंत ही चुकी झाली आहे, मी ह्याला कसं सुधारू शकतो, मी अजून काय इम्प्रूव्हमेंट करतो. आणि डे बाय डे मी पण स्वतः लर्नर आहे. असं नाही की मी कुठेतरी येऊन पॉडकास्ट मध्ये काहीतरी सांगतो तर माझ्याकडे सगळं काय अचीव आहे. आपल्याकडे पण स्वतःचे फ्लॉज असतात. आणि म्हणजे मे बी माझे विचार परफेक्ट पण नसतील, पण मला असं वाटतं की कुठेतरी एक परफेक्शनच्या मागे आपण गेलं पाहिजे. आणि इन्स्टेड ऑफ दुसऱ्याच्या विचारावर चालण्यापेक्षा किंवा दुसऱ्याकडनं मोटिवेशन होण्यापेक्षा सगळ्यात पहिले तर माझं असं म्हणणं की बिझनेस करायचा तर बिझनेसमध्ये वाय शोधा. तो वाय शोधला ना की तुम्हाला मिळत जातात. बिझनेस सगळ्यात पहिले करायचा म्हणून करलं तर प्रॉब्लेम होतो. बिझनेसच्या प्रत्येक बिझनेसमध्ये एक वाय आन्सर असलंच पाहिजे. तर वायचं तुमच्याकडे आन्सर पाहिजे. मग तुम्ही कस्टमरला समजू शकतात की म्हणजे फॉर एक्झाम्पल की का तुमच्याकडनंच का घ्यायचं, बरोबर, त्याचा आन्सर असलं पाहिजे. त्या आन्सर तुम्हाला मिळालं ना तर मग तुम्ही बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकता. पण मला वाटतं आज खूप मस्त पॉडकास्ट झालाय, खूपच जास्त बोललोय आपण. आणि एंडला तर तू एकदम मोटिवेट केलंस आणि खूप बेसिक साध्या पद्धतीने सांगितलंस. आपण ह्याच्या पुढेही असं काहीतरी करू आणि मे बी लवकरच आपण दुसऱ्या टॉपिक्सही कव्हर करू. जसं तू महाराजांवर बोललास तर आपण त्यांच्या आयडिओलॉजीवर पण एक पॉडकास्ट करू प्रॉपर आणि त्याच्यावर नक्कीच त्यांच्याबद्दल
तू जे काही वाचलेस ते आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पण मजा आली. थँक्यू सो मच कनिष्क. खूप टायमानंतर आज आपण काही वेगळ्या विषयावर बोललोय. आपण मागे एक पॉडकास्ट केला होता, मराठी भाषेवरही केला होता, पण तो खूपच जास्त कॉन्ट्रोवर्शियल होता. म्हणजे त्याच्यावर ओपिनियन्स खूप स्ट्रेट होते आणि मे बी ते पटणार नाही, पण तो पण लवकरच टाकू किंवा आपण परत एक रेकॉर्ड करू जसंही जेही होतंय. पण धन्यवाद, खूप भारी वाटलं भाई. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि आपण भेटू परत एकदा. आजपर्यंत तुम्ही कनिष्कला फॉलो नसेल करत तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या इंस्टाग्राम बायोची लिंक असेल, तर नक्की फॉलो करा. तुम्ही सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहात. सबस्क्राईब करा. तुला माहिती सर्वात आधी कनिष्क की जे लोक बघतात ना आपले पॉडकास्ट आहे की 80 लोकांनी अजून सबस्क्राईब नाही केलंय. तर तुम्हाला असं वाटतंय की अशा टाईपचे पॉडकास्ट वेगवेगळ्या विषयांवर पण बोललं पाहिजे आपण, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि नुसतं व्हिडिओ बघून सबस्क्राईब नका करू, दुसऱ्या मित्रांनाही पाठवा. आणि ज्या लोकांना बिझनेसमध्ये वगैरे उतरायचंय किंवा काय असं काही ज्यांच्याशी तुमच्या काही चर्चा वगैरे होतात त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचीही थोडी मदत होईल. होईल. धन्यवाद. आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. बाय बाय.